नमस्कार, मी हेमाली. टाटा इंडिकॉम करिअर वे या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. 20 सप्टेंबरला यावर्षी मंत्रालयामध्ये असिस्टंट आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदांसाठी परीक्षा होते. या परीक्षांसाठी तयारी कशी करावी, तसंच या परीक्षांविषयी अधिक मार्गदर्शन कसं मिळवता येईल किंवा हे अधिक मार्गदर्शन कसं घेता येईल, आपल्याला याबाबत मार्गदर्शन करणार आहेत आपले आजचे पाहुणे, या विषयातले तज्ज्ञ, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ संजय मोरे यांच्याकडून आपण सर्वप्रथम आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. संजयजी, सर्वप्रथम झी24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. संजय मोरे यांची थोडक्यात ओळख करून देते. संजय मोरे हे स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ आहेतच, त्याचबरोबर अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. स्पर्धा परीक्षांविषयी त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केलेलं आहे, अनेकदा ते वर्कशॉप्सही घेत असतात. त्याचप्रमाणे अनेक पुस्तकांचंही लेखन त्यांनी केलेलं आहे. अनेक वर्षांचा अनुभव आहे, मार्गदर्शन ते सतत करत असतात. आपण थेट चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी एक सूचना, ती म्हणजे आपणही आपले प्रश्न या विषयासंदर्भातले आम्हाला थेट विचारू शकता. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010 आणि आता आपण थेट चर्चेला सुरुवात करूया. संजयजी, सर्वात प्रथम सांगाल, आपण या परीक्षांविषयी बोलतोय की सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयामधली असिस्टंट या पदासाठी ही परीक्षा होती आहे, तर मग कसं स्वरूप असतं या परीक्षेचं? ही परीक्षा एकूण 3 स्तरांवर होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. यातली असिस्टंट साठी मुलाखत होत नाही. पूर्व परीक्षानंतर मुख्य परीक्षेच्या चांगल्या गुणां ज्यांना आहेत त्यांना असिस्टंटची डायरेक्ट नोकरी मिळते, त्यांच्यासाठी कुठलीही मुलाखत होत नाही. परंतु सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठी मुलाखत होते. पूर्वी पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयातील सहाय्यक असिस्टंट यासाठी एकच परीक्षा घेतली जात होती. पण आता गेली 2-3 वेळेला त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टरची वेगळी परीक्षा, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट यांची एकत्रित परीक्षा अशी सुरुवात केलेली आहे. बरं, थोडक्यात सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयातले असिस्टंट या पदांसाठी एकच परीक्षा होते? हो, दोन्हीसाठी एकच परीक्षा होते. एकाच परीक्षेतून तुम्हाला चॉईस द्यायचा असतो तुमचा, फर्स्ट प्रेफरन्स की असिस्टंटला आहे का सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. शक्यतो दोन्हीला देतात, कारण गव्हर्नमेंटचा जॉब त्यांना आवश्यक आहे. पण त्यातले चांगले मार्क्स असतील, हायेस्ट मार्क्स असतील तर तुम्हाला डायरेक्ट मंत्रालयात असिस्टंटची पद मिळते. अन्यथा तुम्हाला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर साठी मुलाखतीला सामोरे जावं लागतं. बरं, जसं तुम्ही सांगतात की अतिशय छान मार्क्स असतील किंवा हायेस्ट मार्क्स असतील तर त्यांना डायरेक्ट असिस्टंटची ही पोस्ट मिळते, ज्यासाठी मुलाखत होत नाही. तर मग इथं आणखीन असं विचारायचं आहे की जर हायेस्ट मार्क्स असतील पण एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या परीक्षार्थीला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठीच अप्लाय करायचं असेल तर तो करू शकतो का? हो, त्यांनी प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर साठी. मग त्याला जरी हायेस्ट मार्क्स असतील आणि त्याचा प्रेफरन्स सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर साठी असेल तर तो इंटरव्ह्यूला जाणार आहे, त्यात मार्कांची भर पडणार आहे आणि तो सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरला रुजू होऊ शकतो. जसं तुम्ही सांगितलं की पूर्व परीक्षा होते आणि मग त्यानंतर मुख्य परीक्षा होते. मग सर्वात प्रथम आपण पूर्व परीक्षेबद्दल बोलूया. कसं स्वरूप असतं पूर्व परीक्षेचं? पूर्व परीक्षा ही एकूण 7 घटकांमध्ये विभागलेली आहे. एकूण 7 घटक या विचारले जातात. 150 प्रश्न या परीक्षेसाठी असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण, अशी 300 मार्कांची परीक्षा 2 तासाचा कालावधी देण्यात येतो. यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, सामान्य विज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, गणित आहे, पंचायत राज, ग्राम प्रशासन आणि अर्थव्यवस्था यावर प्रश्न असतात आणि समाज सुधारकांवर प्रश्न असतात. असे 7 घटक याच्यासाठी परीक्षेसाठी नेमून दिलेले आहेत त्यांनी. बरं, तुम्ही जसं सांगताय की 7 घटक असतात, मग या 7 घटकांवर समान भर असतो की एखाद्या विषयावर अधिक भर असतो, काय सांगताय? थोडासा त्या वर्षी बदल होत असतो. पण साधारणपणे 6 घटकांसाठी 20-20 प्रश्न आणि चालू घडामोडीसाठी 30 प्रश्न. बरं, 6 घटकांसाठी 20 प्रश्न म्हणजे 6 दुने 120 झाले आणि चालू घडामोडीसाठी 30 प्रश्न, 120 अधिक 30 असे 150 प्रश्न साधारणपणे असतात. एखाद दुसरा मार्क कधी इतिहासाचा कमी करतात, कधी ग्राम प्रशासनचा कमी करतात, इकडे होतच असतं. पण साधारणतः असं आहे. बरं, आपल्याला प्रेक्षकांचा पहिला प्रश्न आलेला आहे. गौरव बोलतायत गोंदियावरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार गौरव, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला गौरव. हे परीक्षा कोणत्या ग्रॅज्युएशनच्या नंतर देतात का 12वी वगैरे? बरं, या परीक्षा कधी देता येतात असा त्यांचा प्रश्न आहे. ग्रॅज्युएशन नंतर किंवा थोडक्यात पात्रता काय आहे या परीक्षांसाठी? पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी या परीक्षेस पात्र आहेत. म्हणजे ग्रॅज्युएशन वाले आलेच, शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही ही परीक्षेला बसू शकता. परंतु अट अशी आहे
की जोपर्यंत ह्या मुख्य पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागेल तेव्हा तुमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागलेला असला पाहिजे. अच्छा. मुख्य परीक्षा होण्यापूर्वी तुमचा तो रिझल्ट लागलेला असला पाहिजे. अन्यथा तुम्हाला मुख्य परीक्षेला बसता येत नाही. पूर्व परीक्षा पास झालात आणि तुम्ही ग्रॅज्युएशनला आहात पण तुमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्टच लागलेला नाही तर तुम्हाला मुख्य परीक्षेला बसता येणार नाही. बरं, जसं तुम्ही सांगितलं की पूर्व परीक्षेमध्ये 7 घटक असतात, त्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र व ग्रामपंचायत किंवा पंचायत राज या विषयांवर हे प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे चालू घडामोडींवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. पण आपण थोडा एक पूर्व परीक्षेबद्दल आपण अधिक बोलणारच आहोत. पण मुळात मुख्य परीक्षा जेव्हा येते तेव्हा विद्यार्थ्यां किंवा या मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं असतं? मुख्य परीक्षेला 2 पेपर असतात. एक लँग्वेज, तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असे एक लँग्वेजचा पेपर असतो 200 मार्कांचा. त्यामध्ये 130 मार्कांचं मराठी आहे आणि 70 मार्काचं इंग्रजी आहे. आणि दुसरा पेपर असतो सामान्य अध्ययन. म्हणजे सामान्य अध्ययनाचे 2 भाग करूया. एक बुद्धिमापन चाचणी 70 मार्कांचं असतं आणि जनरल नॉलेज जे पूर्व परीक्षेचा सगळा सिलेबस आहे तो त्या जनरल नॉलेज मध्ये इन्क्लूड होतो. तो 130 मार्काचा, असा तो 200 मार्काचा. असे 2 पेपर होतात. अच्छा, मग पूर्व परीक्षेमध्ये साधारणपणे किती मार्क्स मिळायला हवेत त्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरायला? दरवर्षी ते त्या विद्यार्थ्यांनुसार बदलतं. पण साधारणपणे तुम्ही 150 प्रश्नांपैकी तुमचे 120 ते 125 करेक्ट यायला पाहिजे. कारण आता याला निगेटिव्ह मार्किंग झाल्यामुळे पूर्वी मी सांगत असे की 135 मार्क तुम्हाला मिळायला हवेत. ह्या 135 प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजेत म्हणजे 270 मार्क मिळायला पाहिजेत तर तुम्ही मुख्य परीक्षेला क्वालिफाय होऊ शकता. बरं, आणखीनही या पूर्व परीक्षेविषयी किंवा जे सहाय्यक मंत्रालयात आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदांसाठी परीक्षा जी होणार आहे 20 सप्टेंबरला त्याविषयी अधिक आम्हाला मार्गदर्शन तुमच्याकडून हवंच आहे संजय सर. पण त्यापूर्वी आपण इथं घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम टाटा इंडिकॉम करिअर वे. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम टाटा इंडिकॉम करिअर वे आणि आज आपण जाणून घेतोय की मंत्रालयामध्ये असिस्टंट या पदासाठी त्याचप्रमाणे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदांसाठी 20 तारखेला एकत्रित परीक्षा होते आहे. या परीक्षेमध्ये नेमकी कशी तयारी करायला हवी ही जी पूर्व परीक्षा आहे त्याविषयी आपण मार्गदर्शन घेतो आहोत स्पर्धा परीक्षा तज्ञ संजय मोरे यांच्याकडून. संजयजी, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोललो होतो की स्पर्धा परीक्षांमध्ये ही जी पूर्व परीक्षा आहे असिस्टंट आणि विक्रीकर निरीक्षकासाठीची तर त्या पूर्व परीक्षेमध्ये 7 घटक असतात. जसे तुम्ही विषय सांगितलेत की इतिहास, भूगोल आणि त्याचप्रमाणे करंट अफेअर्स. तर बोलता बोलता तुम्ही सांगितलं की करंट अफेअर्सला साधारणपणे 30 मार्क असतात. तर मग हे जे 30 मार्क आहेत किंवा करंट अफेअर्स वरचे जे मार्क आहेत कितपत फायदेशीर ठरतात? तुम्ही रोजचं वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. यामध्ये राजकीय घडामोडी, भौगोलिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, क्रीडा आहे, पुरस्कार आहे, नेमणुका आहेत, अशा ह्या घटकांवर सगळे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे रोजचं वर्तमानपत्र वाचन फार आवश्यक आहे. त्याशिवाय काही मंथली मॅगझिन्स निघत असतात त्या मॅगझिन्स तुम्ही वाचल्या पाहिजेत. यासाठी ठराविक गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. काय काय नवीन ज्या घडामोडी होत आहेत त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही हा अभ्यास वेगळा न करता तुम्ही जेव्हा टीव्ही बघताय तेव्हा व्यवस्थित बातम्या बघायला पाहिजेत. चहा पिताय किंवा नाश्ता करताय अशा वेळेला व्यवस्थितपणे त्या बातम्या बघाव्यात. रोजचं वर्तमानपत्र वाचन करावं म्हणजे ह्या 30 मार्काचा व्यवस्थित अभ्यास होईल. ते वेगळा वेळ काढायची काहीच गरज नाही. आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न येतोय तो आपण आधी जाणून घेऊया. श्याम बोलताय चाळीसगाव वरून. त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार श्याम, बोला, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता. येत्या 20 तारखेची जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त जनरल नॉलेज मिळवण्यासाठी कोणत्या पब्लिकेशनची बुक मी रेफर करू जेणेकरून मला सगळ्या विषयातले प्रश्न आपोआप सुटतील? बरं, त्यांचा प्रश्न आहे की कशी पुस्तकं रेफर करायची किंवा पुस्तक निवड कशी करायची हे आपण आधी सांगूया. या परीक्षेसाठी बऱ्याच प्रकाशनांची पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. पुस्तक निवडीचा प्रश्न हा फार बिकट आहे त्यांनी जसा विचारला तसा. पण मी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा असा सल्ला देतो तुम्ही ह्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच विचारा जे यशस्वी झालेले आहेत त्यांना की त्यांनी कुठली पुस्तकं रेफर केली. जमलीच तर त्यांचीच नोट्स घ्या. जे पास झालेले आहेत त्यांचेच नोट्स घ्या. आणि जर वेगळी पुस्तकं वापरणार असाल तर चांगली दर्जेदार पुस्तकं सध्या के सागर पब्लिकेशनची पुस्तकं चांगली आहेत ज्याच्यामध्ये चुका कमी आहेत ती तुम्ही वापरू शकता. या परीक्षांसाठी आता काही दिवसातच त्यांची येतील आणि अंकगणिताचं स्वतः मी सुद्धा पुस्तक लिहिले आहे ते वाचता येईल, बघता येईल. के सागरची बरीच मुलं पुस्तकं रेफर करत असतात. चाणक्य मंडळ आहे त्यांचं मॅगझिन येत असतं
त्याचबरोबर त्यांची पुस्तकं मार्केटमध्ये आहेत, ही मी त्यांना सजेस्ट करेन. बरं. आणि त्याचबरोबर काही असेही असतात का प्रश्नपत्रिका, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका त्यांना उपलब्ध होऊ शकतात का? अगदी बरोबर. पूर्व ज्या आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यावरनं अगदी योग्य अंदाज बांधता येतो परीक्षेचा. बरं. आपल्याला प्रेक्षकांचा पुढला प्रश्न आलेला आहे. रामदास बोलतायत नाशिकवरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार रामदास, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यात साधारण अंतर किती असतं? बरं, विचार. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं स्वरूप असतं या पदांसाठीच्या परीक्षांसाठीचं, तर नेमकं अंतर किती असतं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये? साधारणपणे परीक्षा झाल्यानंतर एक 3-3.25 महिन्यात रिझल्ट लागतो आणि रिझल्ट लागल्यानंतर एक 2-2.5 महिन्यानंतर मुख्य परीक्षा जाहीर होती, म्हणजे ती होते. म्हणजे साधारणपणे एक 6 महिन्यांचा कालावधी मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा यांच्यामध्ये असतो. आणि आता आपण आपल्या प्रेक्षकांना हेही सांगूया की 1 जुलै पासून या अर्जांसाठी, या परीक्षेच्या अर्जांसाठी विक्री झालेली आहे. त्याचप्रमाणे हे अर्ज स्वीकारलेही जात आहेत आणि अर्ज मिळण्याचं जे ठिकाण आहे त्याबद्दल काय सांगाल? लोकसेवा आयोगाने याच्यासाठी पोस्ट ऑफिस काही नेमून दिलेले आहेत, ते त्यांच्या वेबसाईटवर त्यांना बघता येतील. ती ठराविक वेबसाईट पोस्ट ऑफिस आहेत, तिथे त्यांना हे फॉर्म उपलब्ध आहेत. 100 रुपयाचे हे अर्ज मिळतात, प्रश्न पुस्तिका मिळते, त्यामध्ये सगळी डिटेल माहिती असते. तो फॉर्म भरून पोस्ट ऑफिस मध्येच द्यायचा असतो त्यांना. आणि अर्ज संपण्याची किंवा अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदतही 29 जुलै अशी आहे. अच्छा अच्छा. बरं, आणखीन इथं असा प्रश्न विचारायचा आहे की आपण पूर्व परीक्षेच्या घटकांविषयी बोलत होतो, करंट अफेअर्स विषयी तर बोललो, पण इतर जे घटक आहेत 6, जसे इतिहास, नागरिकशास्त्र किंवा पंचायत राज, समाज सुधारक, असे हे जे घटक आहेत त्या विषयांची तयारी कशी करायला हवी? तीच पुस्तकं मार्केटमध्ये आहेतच, त्या व्यतिरिक्त अवांतर वाचन सुद्धा ठेवायला पाहिजे. समाज सुधारकांवर जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा तुमचं अवांतर वाचन हे फार महत्वाचं आहे. इतिहास किंवा भूगोलावरती तुमचं अवांतर वाचन असेल तर तुम्हाला ह्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत अचूक उत्तरे निवडता येतील. कारण आता तुम्ही चुकीचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला पेनल्टी आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, तो मार्क तुमचा जाईल. त्याचबरोबर मिळवलेल्या मार्कातून तुमचा मार्क वजा होईल. याची काळजी घेण्यासाठी तुम्ही योग्य असं उत्तर लिहावं. बरं, आपल्याला प्रेक्षकांचा पुढला प्रश्न येतोय. केतन बोलतायत रावेरवरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार केतन, बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा होता की निगेटिव्ह मार्किंग जी दिलेली आहे किती प्रश्नासाठी किती मार्काला ठरवलेली जाते आयोगाकडनं? बरं, मुळात निगेटिव्ह मार्किंगचं स्वरूप कसं असतं? कारण याविषयीच बऱ्याचदा गोंधळ असतो की हे निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे नेमकं काय असतं? आता एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, 1/4 गुण कट होतात, म्हणजेच त्या गुणासाठी मिळणारे 1/4 गुण कमी होणार आहेत. म्हणजे एक प्रश्नाला जर 2 मार्क आहेत तर त्याचे 1/4 म्हणजेच अर्धा मार्क कमी होईल. बरं. जर तुम्ही 5 प्रश्न सोडवलेत त्यातले 1 चुकला तर त्या 4 प्रश्नांची तुम्हाला मार्क्स मिळतील आणि उरलेल्याचं मार्क्स मिळणार नाही. प्लस 4 जे मिळालेले आहेत, 4 प्रश्नांचे तुम्हाला 8 जे मार्क मिळालेले आहेत त्याच्यातून अर्धा अधिक अर्धा असे समजा अर्धा मार्क कट होईल आणि तुम्हाला 7.5 मार्क मिळतील. अच्छा अच्छा. 4 प्रश्नांसाठी तुम्हाला 8 मार्क मिळणार होते, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, याप्रमाणे 8 मार्क मिळाले होते. 1 चुकला त्याचा अर्धा मार्क कट होईल आणि तुम्हाला 7.5 गुण मिळतील. आणि या निगेटिव्ह मार्किंगची मुळात भीती सुद्धा असते विद्यार्थ्यांमध्ये की बाबा उत्तर चुकलं की आपलं जे बरोबर आहे त्यातूनही जसे मार्क कापले जातात. मग नेमकी काळजी काय घ्यायला हवी विद्यार्थ्यांनी? कशी तयारी करतानाच या गोष्टींचा विचार करायला हवा का? अगदी सूक्ष्म, तुम्ही अभ्यास करताना सुद्धा सूक्ष्म अवलोकन असलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टी सगळ्या माहीत असायला पाहिजेत. तुम्ही उत्तर अचूक देण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. उगाचच गेसिंग, राईट गेसिंग असलं पाहिजे. अच्छा. उगाचच त्या प्रश्नांसाठी गेसिंग न करता जिथे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ते उत्तर लिहिलं पाहिजे. अशी जरा काळजी घ्यायला पाहिजे. पण मग एखाद्या, जसं तुम्ही सांगता की कॉन्फिडन्स असलं तरच ते उत्तर लिहिलं पाहिजे, मग एखाद्या प्रश्नाविषयी की त्या उत्तराविषयी साशंकता असेल मनात, तर मग त्यावेळी काय करायला हवं विद्यार्थ्याने? तर अशा वेळेला एक पद्धत अशी आम्ही वापरतो, त्याला इलिमिनेशन मेथड म्हणतो, की पहिल्यांदा ह्या प्रश्नांची उत्तर काय असू शकत नाहीत, ती सरळ 2 ऑप्शन त्यातून कटच होत असतात. बरं. की ह्या प्रश्नाचं हे उत्तर असूच शकत नाही. आणि मग उरलेल्या 2 मध्ये तुम्हाला योग्य अंदाज बांधता आला पाहिजे. तो तुमचा कसा अभ्यास आहे त्याच्यावर, आणि त्यावरच तुमचा खरा कस लागू शकतो. आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न येतो आहे. अश्विनी बोलतायत अकलूज वरून, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार अश्विनी, बोला, प्रश्न विचारा. पूर्व परीक्षा आणि इंटरव्ह्यू ह्यामध्ये किती महिन्याचा कालावधी असतो मॅडम? हा प्रश्न आहे माझा. पूर्व परीक्षा आणि
इंटरव्ह्यू जो पीएसआयच्या अच्छा, परीक्षेचे interview. जे इंटरव्ह्यू होतात हा. त्याच्या. बरं, आपण विचारूया. त्यांचा प्रश्न आहे की पूर्व परीक्षा आणि मुळातच मुख्य परीक्षा आणि त्यानंतर जो इंटरव्ह्यू होतो त्यामध्ये किती कालावधीचं अंतर असतं. तर आपण एक त्यांच्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते इथं ब्रेक नंतर घेऊया. इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम टाटा इंडिकॉम करिअर वे. आपण पाहता आमचा विशेष कार्यक्रम टाटा इंडिकॉम करिअर वे आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये आजचा विषय आपण जो घेतलेला आहे तो म्हणजे मंत्रालयामध्ये असिस्टंट आणि विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी अर्थात सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदांसाठी 20 सप्टेंबर 2009 मध्ये परीक्षा होते आहे. सध्या अर्ज विक्री याची सुरू आहे. त्याचप्रमाणे 29 जुलैला ही अर्जाची मुदत आहे, अंतिम मुदत आहे. आपण याविषयी अधिक जाणून घेतो आहोत आपल्या स्पर्धा परीक्षा तज्ञ संजय मोरे यांच्याकडून. संजयजी, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न आला होता अश्विनीचा अकलूज वरून. तिने विचारलं होतं की आपल्याला की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुळात इंटरव्ह्यू यामध्ये किती कालावधी लागतो. तर आपण एक संपूर्ण प्रोसेस किंवा ही प्रक्रिया कशी असते याविषयी आता बोलूया. साधारणतः 1 वर्षाचा ते 1.25 वर्षाचा कालावधी या पूर्ण प्रोसेस लागतो. म्हणजे तुम्ही कामावर रुजू होईपर्यंत. यापूर्वी बराचसा कालावधी लागत होता, पण आता आयोगाने त्यात बराचसा बदल केल्यामुळे पटापट एक्झाम्स होत आहेत, ठरलेल्या वेळेत होत आहेत. लगेच तुमची जी उत्तरं असतात ते तुम्हाला लगेच पडताळता येत आहेत. आमची उत्तरं बरोबर आहेत का चूक आहेत. आयोगाने आणखी एक असं केलेलं आहे, तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहिताना खाली एक कार्बन असतो, त्यामुळे आपण कुठलं उत्तर लिहिलंय हे आपल्याला कळतं आणि त्यांच्या वेबसाईटवर ते उत्तर जाहीर करतात. मग आपल्याला बघता येतं, मॅच करता येतं की मला किती मार्क मिळणार आहेत. मग मी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करावा का माझा नंबर लागणार नाही हे कोणाशी तरी सल्ला मसलत करून ठरवता येतं. मग पुन्हा मुख्य परीक्षेचा करायचा आहे का पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे हे ठरवता येतं. ही एक ट्रान्सपरन्सी झाल्यामुळे एक चांगला ऍडव्हान्टेज विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. पण त्याचबरोबर इंटरव्ह्यू साठी मग किती कालावधी, म्हणजे मुख्य परीक्षा झाली आणि मुख्य परीक्षेमध्ये पास होण्याची एक खात्रीच असेल तर मग साधारणपणे इंटरव्ह्यू कधीपर्यंत होतो. रिझल्ट लागला मुख्य परीक्षा की साधारणतः 20 ते 22 दिवसानंतर हे इंटरव्ह्यूचे कॉल्स येतात आणि तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलावण्यात येतं. आणि हे 20 ते 22 दिवसानंतर लगेच तुमचे इंटरव्ह्यू सुरू होतात. बरं, आपल्याला प्रेक्षकांचा पुढला प्रश्न आलेला आहे. अनिरुद्ध बोलतायत वाशिम वरून. त्यांचा काय प्रश्न आहे तो ऐकूया. नमस्कार अनिरुद्ध, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा बोला. मी बीकॉम फायनलला आहे, तर मला ही परीक्षा द्यायला चालते का यावर्षी? काय? बीकॉम फायनलला आहे मी यावर्षी. तर ही परीक्षा देता येईल का? हा. बरं, बीकॉम फायनलला आहे तर ही परीक्षा आता देता येईल का? अगदी कारण नक्की. जुलै आहे म्हणजे नुकताच हे बीकॉमचं वर्ष सुरू झालेलं आहे. नक्कीच देता येईल त्याला ही परीक्षा आणि द्यावी असं मी सांगेन. बरं. त्याने फॉर्म उपलब्ध आहेत, घ्यायचे आहेत, फॉर्म भरून लगेच पोस्ट ऑफिस मध्ये द्यायचे बरोबर. आणि ही परीक्षा त्यांनी द्यावी, हो, पण देता येईल त्याला निश्चित. जसं तुम्ही सांगितलं की मुख्य परीक्षा सुरू होण्यापूर्वी तुमचा रिझल्ट आलेला पाहिजे. मग या विद्यार्थ्याच्या बाबतीत काय सांगता येईल, जर पूर्व परीक्षा विद्यार्थी जर पास झाला आत्ताच म्हणजे तर कधीपर्यंत आता रिझल्ट ही लागतो पूर्व परीक्षा परीक्षेचा? सप्टेंबर मध्ये होणार आहे. बरं. त्यानंतर 3 महिन्यांनी असं आपण धरतोय. पण समजा 3 महिन्यांनी रिझल्ट लागलाच नाही आणि त्याचा रिझल्ट लागायचा आहे त्यावेळेलाच हा रिझल्ट लागला तर हा त्याच्याकडे ऍडव्हान्टेज Advantage आहे आहे, आणि तो नक्की. बसलाच नाही परीक्षेला तर ह्याचा ऍडव्हान्टेज त्याला उठवता येणार, नक्कीच, मिळवता नक्कीच. येणार नाही. बरं. म्हणून परीक्षा द्यावी असं मी सांगेन. बरं, आणखीन एक छोटीशी अशी तक्रार असते सगळ्यांकडून की ह्या ज्या परीक्षा असतात या परीक्षांचा जो रिझल्ट असतो किंवा निकाल जो असतो त्याच्यासाठी बराच कालावधी लागतो. मग अशा वेळी विद्यार्थ्यांनी किंवा परीक्षा ज्यांनी दिलेली आहे त्यांनी काय करायला हवं? या परीक्षाचा रिझल्टला कालावधी फार लागतो. अशा वेळेला तुम्ही हा परीक्षांचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे. या दरम्यान बऱ्याच परीक्षा येत असतात. त्या सगळ्या परीक्षांची तयारी ऑटोमॅटिक तुमची झालेली असते बरं. आणि त्या परीक्षा द्यायला सुरुवात करावी. मग फक्त एकदा परीक्षा दिली की रिझल्टची वाट बघत बसायचं नाही, विसरून जायचंय, दुसऱ्या परीक्षांची तयारी करायची, दुसऱ्या परीक्षा द्यायची. अचानक कॉल लेटर आल्यावर कळते की मी ही परीक्षा दिली होती आणि मी आता पास झालोय आणि मला आता इंटरव्ह्यूला बोलवलंय किंवा मला मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले. बरं, आपल्याला प्रेक्षकांचा पुढला प्रश्न आलेला आहे. राहुल बोलतात अहमदनगर वरून. त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार राहुल, बोला, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. माझा प्रश्न असा आहे की जी मुख्य परीक्षा जी असते त्याचं म्हणजे स्वरूप काय असतं आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी करायला हवी? बरं, मुख्य परीक्षेच्या स्वरूपाविषयी आपण थोडंसं मगाशी बोललेलोच आहोत पण त्यांच्यासाठी एकदा थोडक्यात सांगून देऊया. मुख्य परीक्षेसाठी लँग्वेज मराठी 130 मार्क,
इंग्लिश 70 मार्क. रेन अँड मार्टिनचं पुस्तक किंवा पाल अँड सुरी यांचं पुस्तक फार गाजलेले आहेत, ती त्यांनी घ्यावीत आणि अभ्यास सुरू करावा. मराठीसाठी मोरा वाळिंबे यांचं पुस्तक फार दर्जेदार आहे. त्याच वेळेला आणखी प्रकाशनं येत आहेत. मग हे मुख्य परीक्षा जी बेसिक पुस्तकं असायला पाहिजे ती ही पुस्तकं. त्याचबरोबर सामान्य अध्ययन, त्यामध्ये हा पूर्व परीक्षेचा अभ्यास झालेला असतो. आणि बुद्धिमापन चाचणी, जर तुम्ही लोकसेवा आयोगाची दुसरी एक परीक्षा जी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार ही क्लास 1 क्लास 2 ची देणार असाल तर तुम्हाला एक बुद्धिमापन चाचणी 50 मार्काचा तिथे असतो, तो ह्या परीक्षेसाठी 70 मार्कांचा असतो. मग तुम्हाला त्या परीक्षांसाठी वेगळा अभ्यास करायची गरज नसते. बुद्धिमापन चाचणी तुम्ही 70 मार्कांचा तयारी करायला पाहिजे. 130 मार्काचं जनरल नॉलेज, सामान्य अध्ययन आणि 70 मार्काचं बुद्धिमापन चाचणी असा 200 मार्काचा दुसरा पेपर असतो. बरं, इथे आणखीन एक छोटासा असा प्रश्न विचारायचा आहे की जुलैमध्ये आता फॉर्म्स निघालेले आहेत आणि त्याची अर्ज विक्री सुरू आहे, अर्ज स्वीकारणं सुद्धा सुरू आहे. 29 जुलै ही अंतिम मुदत आहे आणि 20 सप्टेंबरला परीक्षा होते. म्हणजे साधारणपणे विद्यार्थ्यांच्या हातात 2 महिने आहेत. ज्यांनी आत्ताच डिसिजन घेतला असेल की मला ही परीक्षा द्यायची आहे, तर मग या 2 महिन्यांमध्ये या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायला हवा या पूर्व परीक्षेसाठी? या 2 महिन्यांमध्ये पहिल्यांदा शाळेची पुस्तकं, टेक्स्टबुक तुम्ही पूर्णपणे वाचून घ्यायला पाहिजे. तुमचा 80% अभ्यास तिथेच होतो. बरं, कारण जी शालेय अभ्यासक्रमावरची पुस्तकं असतात ती ऑथेंटिक असतात, त्यामध्ये काही चुका नसतात आणि आपला अभ्यास योग्य रीतीने होतो हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून तुम्ही पहिल्यांदा शाळेच्या पुस्तकांचा अभ्यास करावा आणि मग अवांतर पुस्तकं वाचायला घ्यावीत जी इतर प्रकाशनाची निघाली आहेत ती. आणि त्याचबरोबर करंट अफेअर्स वर सुद्धा त्यांनी तसं चालू ठेवलं. बरोबर आहे. रोज तुम्ही वर्तमानपत्र किमान वाचायला पाहिजे, 1 तास किमान 1 तास वाचायला पाहिजे असं मी म्हणेन. आणि सगळीच वर्तमानपत्र तुम्हाला बातम्या कळतील, बातम्या बघायला पाहिजेत, त्यातून तुम्हाला हा करंट अफेअर्सचा अभ्यास होऊ शकतो. बरं, आणि त्याचबरोबर ज्यांनी आणखीन परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्याकडूनही अनुभव घेणं कितपत फायदेशीर? काही समुपदेशक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि जे पास झालेले आहेत ते मार्गदर्शकच म्हणूया, त्यांची तुम्ही मदत घ्यायला हवी. नक्की नक्की. इथं तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं या विषयांसंदर्भात, या परीक्षांसंदर्भात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्ते. टाटा इंडिकॉम करिअर वे या कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबतो आहोत. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम टाटा इंडिकॉम करिअर वे.